तर बाळांनो, तुमच्यासाठी फॅक्टर या भागावरील एक क्वेश्चन तुमच्यासाठी एमसीक्यूज घेतोय आपण. क्वेश्चन आहे, विच इज द बिगेस्ट फॅक्टर ऑफ 1 to 9? ओके, 129 या संख्येचा सर्वात मोठा अवयव कोणता? आता अवयव म्हटलं की त्याचे काय पडतात, भागाकाराने फॅक्टर्स पडतात. ओके, आणि मूळ अवयव जर म्हटलं, प्राईम फॅक्टर जर म्हटलं तर गुणाकाराने अवयव पडतात. मी आता थोड्या वेळा अगोदर सांगितलंय. तर 129चा अवयव कोणीच असो, लक्षात घ्या, मी या ठिकाणी काही एक महत्वाच्या गोष्टी सांगतोय. जसं उदाहरणार्थ कोणतीही संख्या असो, जी संख्या तुम्हाला वाटतं ती संख्या घ्या. कोणतीही संख्या असो, त्या प्रत्येक संख्येचा, ओके, जसं या ठिकाणी 1 to 9 घेतली, या संख्येचा पहिला फॅक्टर हा 1 असतो, म्हणजे असतोच. आणि सर्वात मोठा फॅक्टर हा ती संख्या स्वतः असते, हे कंपल्सरी आहे. कोणती घ्या जगातली संख्या, जसं मी या ठिकाणी 100 जरी घेतलं, त्याचा पहिला फॅक्टर 1 येणारच, आणि सर्वात मोठा फॅक्टर हा 100 येणारच. जसं या ठिकाणी 35 घेतलं, 35चा पहिला फॅक्टर हा 1 येणार, म्हणजे येणारच, आणि 35चा सगळ्यात शेवटचा फॅक्टर काय होणार, 35 येणार. समजा मी 98 घेतलं, तर 98चा पहिला अवयव हा 1 येणार, म्हणजे येणार, कारण की 98ला 1ने भाग जाणारच, आणि दुसरं त्या संख्येने स्वतःने भाग जाणार, म्हणजे 98ने 1. म्हणजे सांगण्याचा अर्थ, each and every number has a biggest factor is that number itself. प्रत्येक संख्येचा सर्वात मोठा अवयव ही ती संख्या स्वतः असते, हे लक्षात ठेवायचं. आणि सर्वात लहान जर अवयव विचारला तर तो असते 1, हे लक्षात ठेवायचं 100%. कोणत्याही संख्येचा, कितीही मोठी संख्या का असो ना, या ठिकाणी 3, 7, 9, 8, 5, ओके, तुम्हाला जर विचारलं सर्वात मोठी संख्या कोणती, सर्वात मोठी संख्या कोणती, याचा अवयव कोणता, तर सर्वात मोठा काय ना, 3, 7, 9, 8, 6, हा सर्वात मोठा अवयव. ठीक आहे, आणि सर्वात लहान कोणता आहे ना, 1 आणि ना. म्हणून प्रश्न आहे 1 to 9चा सर्वात मोठा फॅक्टर कोणता, तर 1 to 9चा सर्वात मोठा फॅक्टर जो सगळ्या शेवटी येणार तो 1 to 9च येणार. म्हणून तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी डी. ओके, अतिशय सोपा प्रश्न, याच्यामध्ये कन्सेप्ट दडलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, विच इज द स्मॉलेस्ट फॅक्टर ऑफ 216? ओके, 216चा सर्वात लहान अवयव कोणता? साधा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. तुम्हाला या अगोदर पण सांगितलेलं आहे की प्रत्येक संख्येचा, कोणतीही संख्या असो जगातली, त्याचा पहिला फॅक्टर, पहिला अवयव हा 1 राहील, म्हणजे राहीलच. तो पहिला पण राहील आणि सर्वात लहान पण राहील. ओके, 1 राहील, आणि सर्वात मोठा जर विचारला तर ती संख्या स्वतः राहील. ओके, म्हणून या ठिकाणी जो क्वेश्चन आहे, याचा सर्वात मोठा जर विचारला तर हा झाला सर्वात मोठा, ती संख्या स्वतः, आणि सर्वात लहान जर विचारला तर हा येणार सर्वात लहान, स्मॉलेस्ट. ठीक आहे, म्हणून तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी बी, म्हणजेच 1. ठीक आहे, कोणती संख्या घ्या, 48चं सर्वात लहान 1, 98चं सर्वात लहान 1, 102चं सर्वात लहान 1, जगातली कोणती संख्या घ्या, हे संख्या घ्या 2758, याचे सर्वात लहान 1, हे फॅक्टर असणार, म्हणजे असणार 100%. ठीक आहे, 3चं सर्वात लहान 1, हे झालं तुमचं अशा पद्धतीने. म्हणून सर्वात लहान फॅक्टर 1, म्हणून याचा आन्सर येणार या ठिकाणी बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज हियर, द प्राईम फॅक्टर ऑफ 120 आर. ओके, 120 चे मूळ अवयव म्हटलेला आहे. मी 2 शब्द सांगितले तुम्हाला, नुसतं अवयव म्हटलं असेल किंवा फॅक्टर म्हटलं असेल, फॅक्टरचा अर्थ होते अवयव. ओके, फॅक्टर, नुसतं फॅक्टर म्हटलं असेल तर तुम्ही भागाकाराने आन्सर काढता, आणि या ठिकाणी समजा प्राईम फॅक्टर नाव म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला गुणाकाराने. याला शब्द कोणता आहे, मूळ अवयव. जिथं मूळ आलं त्या ठिकाणी गुणाकार आले, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी मूळ आलेला आहे म्हणून ऑप्शन बघा, गुणाकारामध्ये आहे, गुणाकारामध्ये आहे, गुणाकारामध्ये आहे, गुणाकारामध्ये आहे, गुणाकारामध्ये आहे. आता तुम्हाला ते अवयव पाडायचे आहेत. आता अवयव वगैरे पाडण्याची गरज नाही, कधी लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा ऑप्शन बघायचं. तुम्ही अवयव पाडणार, त्याचं उत्तर येणार बघा. आता मी याचे अवयव पाडतो, 120चे अवयव मी याला
60ने डिवाइड करतो 2 × 60, मग 2. आता इथं एक शब्द आहे प्राईम. प्राईमचा अर्थ काय होते? मूळ. मूळ म्हणजे काय? त्या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. ती संख्या फक्त त्याच टेबलमध्ये असते. ओके, द नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय 1 अँड दॅट नंबर इट सेल्फ सेट टू बी कॉल्ड ॲज अ प्राईम नंबर. झालाय आपला सगळं. त्याला मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या कोणत्या आहेत? तर तुमची 2 ही मूळ संख्या आहे, कारण की 2 2च्याच पाड्यामध्ये आहे. 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे. हे प्राईम नंबर आहेत सगळे. तर हे अशा संख्या तुम्हाला यायला पाहिजे जे कोणत्याच पाड्यामध्ये नाही, अशा संख्या तुम्हाला यायला पाहिजेत. हे प्राईम नंबरचे एक्झाम्पल्स आहेत मूळ संख्येचे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण फॅक्टर जर पाडले तर काय होणार? 2 × हा 2 जसाचा तसा 60चे फॅक्टर काय होणार? 2 × 30 होणार. त्यानंतर 2 जसाचा तसा 2 जसाचा 30चे काय होणार? 2 × 15 होणार. त्यानंतर 2 ॲज इट इज, 2 ॲज इट इज, 2 ॲज इट इज. 15चे काय होणार? 5 × 3 येणार. आता बघा सगळे प्राईम आहेत का? प्राईम आहे, प्राईम आहे, प्राईम आहे, प्राईम आहे, प्राईम आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? हा आलं तुमचं आन्सर. तुमचा आन्सर येणार 2 × 2 × 2. चुकलं का रे? 2 × 2 काहीतरी चुकलं इथं. हा, ऑप्शन चुकलं आपल्या लिहिताना. 5 × 3. ठीक आहे, 15 5 15 इथं 5 पाहिजे. ठीक आहे. तर तुमचा आन्सर काय आलेला आहे? या ठिकाणी तुमचा आन्सर दिसते तुम्हाला डी. ठीक आहे. आता हे आपण विथ प्रोसेसने काढले. ठीक आहे. आता जर तुम्हाला ऑप्शनचा जर विचार करायचा असतं, नुसतं लॉजिक लावायचं, आन्सर काढायचं आहे. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये हा प्राईम नंबर नाही आहे बघा, हा कंपोजिट आहे. कंपोजिट. कंपोजिट म्हणजे काय? याला म्हणतात संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्याला इतर संख्याने भाग जाते. जसं 8 ला 2ने डिवाइड होतं, जसं 8ला 4ने डिवाइड होतं. त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही. ज्या संख्येला इतर संख्याने भाग जाते त्याला मूळ संख्या म्हणत नाही. म्हणून पहिला ऑप्शन हा तुमचा येणारच नाही, कारण की तो प्राईम नंबर म्हणते, म्हणून पहिला ऑप्शन कॅन्सल. समजलं? दुसरं, या ठिकाणी 9 आहे. 9 पण संख्या कोणती आहे? कंपोजिट आहे. म्हणजे कोणती आहे? संयुक्त संख्या आहे. आपल्याला पूर्ण ते पूर्ण कोणते पाहिजे? मूळ संख्या पाहिजे, म्हणून दुसराही ऑप्शन कॅन्सल. तिसऱ्या जरकडे बघितलं तर 6 दिसतं. 6 पण काय आहे? कंपोजिट आहे. कंपोजिट म्हणजे काय? संयुक्त. संयुक्त म्हणजे काय? ज्याला इतर संख्यानं भाग जातं, म्हणून हाही येणार नाही. त्याच्यानंतर हा ऑप्शन आहे बघा, सगळेचे सगळे प्राईम आहेत. प्राईम 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 आहेत आहेत की नाही? म्हणून हे सगळेचे सगळे कोणते आहेत? मूळ आहेत, प्राईम आहे. म्हणून तुमचा आन्सर येणार आहे डी. म्हणजे ऑप्शन कडेही बघून तुम्ही आन्सर काढू शकता. एवढं काही खूप कठीण नाही. तुमचा आन्सर येतं या ठिकाणी डी. ओके. चला, नंतरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. द टोटल नंबर ऑफ द फॅक्टर्स ऑफ 81 इज. ओके. 81चे एकूण अवयव किती आहेत? म्हणजे त्याने टोटल विचारलेलं आहे. टोटल. ओके. एकूण अवयव किती आहेत? तुम्हाला या अगोदर पण एक कन्सेप्ट सांगितलंय. समजा तुम्हाला नुसतं अवयव नाव आलं असेल, अवयव, इंग्रजीमध्ये नुसतं फॅक्टर नाव आलं असेल तर काय लक्षात ठेवायचं? भागाकार. भागाकाराने त्याचे अवयव काढायचे. समजा प्राईम नंबर आलं असेल किंवा प्राईम फॅक्टर नाव आलं असेल, प्राईम नाव आलं असेल, तर लक्षात ठेवायचं गुणाकाराने काढायचं. मग या ठिकाणी शब्द कोणता आहे? फक्त फॅक्टर. म्हणजे तुम्हाला 81चे काय काढायचे आहेत? अवयव काढायचे आहेत भागाकाराने. पण हे काढत असताना तुम्हाला सांगितलं की टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेच्या कसोट्या आल्या पाहिजेत. ते आपलं झालेले आहेत. ओके. त्याच्यासाठी तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. ओके. हे आलंच पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचं बेस क्लिअर, त्याला सगळे प्रश्न कसे घुमून फिरून विचारा तो करणार म्हणजे करणारच. ठीक आहे. चला, 81चे तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे आहेत. प्राईम नाही, नुसतं फॅक्टर अवयव पाडायचे आहेत. 81ला 1ने भाग जातं, म्हणून 81ला 1ने भाग दिलं तर 81 आलं. त्यानंतर 81ला कितीने भाग जातं? चला बघा. 3ने जातं का? तर जातं. 3ने. 2ने नाही जात. 3ने जातं का? जातं.
81 ला जर आपण 3 ने जर डिवाइड केलं तर काय येतं 27 येतं. त्यानंतर 4 ने जातं का नाही जात, 5 ने जातं का नाही जात, 6 ने जातं का नाही जात, 7 ने जातं का नाही जात, 8 ने जातं का नाही जात, 9 ने जातं का जातं. आता बघा 981 ला जर 9 ने भाग दिलं तर 9 आलं. म्हणजे तुम्हाला आता भाग देण्याची गरज नाही. तुम्ही सरळ आता कुठे जाल, 9 तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. 9 नंतर आता जायचं सरळ 27 कडे, म्हणजे तुमचा 27. त्याच्यानंतर तुम्हाला सरळ जायचं आहे 81 कडे, तर 81. ओके. या सिस्टीमने काय होते, ही जी सिस्टीम मी सांगितली आता, या सिस्टीमचा फायदा काय होतो, तुमचा कोणताही फॅक्टर सुटत नाही, कितीही मोठी संख्या असो. जर तुमचा एक जरी फॅक्टर विसरला, कारण की सगळ्यांनाच पाठांतर नाही, सगळ्यांना टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी सगळ्याच संख्याच्या नाही आहेत ना, तर जेवढ्या शिकले तुम्ही विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, इट इज अ, त्याला आपण असं म्हणूया की इट इज अ, जे समाधानकारक आहे तुमच्यासाठी, ते सफिशियंट आहेत, पुरेसे आहेत तेवढं. ठीक आहे, तेवढ्यानंच काम बनून जातं, तुम्हाला काय सगळ्या कसोट्याची गरज नाहीये. मग आता इथं हे जे दिसतंय हे झालं तुमचं एकूण अवयव झाले. ठीक आहे, आता हे किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, मग या ठिकाणी हे किती आहेत तर बघा, हा झाला 1 नंबर, हा झाला 2 नंबर, हा झाला 3 नंबर, हा झाला 4 नंबर, हा झाला 5. टोटल किती आहेत, किती आहे टोटल, मग तुमच्याकडे टोटल आहे या ठिकाणी, टोटल आहे 5, 5. मग आन्सर काय येणार, आन्सर येणार आहे तुमचं बी, आन्सर बी 5. ओके, अतिशय सोपा प्रश्न. सेम क्वेश्चन बाळांना आपण झालेला आहे आपला या पॅटर्नचा क्वेश्चन, संख्या वेगळ्या होत्या आणि पेपरमध्ये पण मी कालच्या हा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. ओके, प्रश्न सेम झाले आहेत. काय म्हणते प्रश्न, व्हॉट आर द नंबर्स ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. या ठिकाणी तुम्हाला अर्थ समजलं पाहिजे मल्टिपल्स. ओके, मल्टिपल्स, मिनिंग ऑफ मल्टिपल्स. मल्टिपल्सचा अर्थ होते पटीतील. ओके, पटीतील म्हणजे काय, तर पटीतीलचा अर्थ होते पाढ्यातील, पाढ्यातील. आता समजलं, पाढ्यातील म्हणजे काय, टेबल मधील, टेबल मधील. आता समजलं, हा अर्थ समजलं असेल तर काम जमेल. म्हणजे तो काय म्हणते, 5च्या पटीतील म्हणजे 5च्या पाड्यातील संख्या तुम्हाला लिहायची आहेत कुठपर्यंत, विच आर लेस दॅन 45. 45 पेक्षा कमी लिहायचं आहे, जास्त नाही, किंवा 45ही नाही. ओके, टू द 45 म्हटलं असतं तर 45 ला घेतलं असतं. लेस दॅन 45 म्हणते म्हणजे 45 पेक्षा कमी घ्यायचं आहे. ओके, सो 5चा टेबल या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला. 5 वन जा 5, 5 टू जा 10, 15, 20, 25, 30, 35, 40. आता 45 येईल का, नाही येणार, कारण की लेस दॅन म्हणतं म्हणून हा येणार नाही. आता किती संख्या आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती आहेत एकूण, टोटल 8 आहेत. एकूण किती आहेत, 8 नंबर आहेत. म्हणून तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी 8. ठीक आहे, आन्सर येणार आहे या ठिकाणी बी, 8. आहे की नाही सोपा प्रश्न. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर ऑफ 144. 144चा अवयव नाही म्हणते, नॉट. मग आता याच्यासाठी तुम्हाला काय काय माहिती पाहिजे, नंबर 1 तुम्हाला पाडे माहिती पाहिजे, नंबर 2 तुम्हाला कसोट्या माहिती पाहिजे, नंबर 3 तुम्हाला भागाकार करता आलं पाहिजे. ओके, नाही तर कमीत कमी कसोट्या लक्षात ठेवलं तरी लक्षात राहतं. आता आपण शिकलेलो आहोत की प्रत्येक संख्येचा फर्स्ट हा फॅक्टर कोण राहते, 1 राहते, म्हणजे राहते. तर हा 1 फॅक्टर आहे, हा म्हणजे हा फॅक्टर आहे, बरोबर आहे. दुसरा आहे तुमच्याकडे 5, 5ने भाग जातं का, 5ची कसोटी काय आहे, 5ची टेस्ट काय आहे, युनिट प्लेस मध्ये कोण पाहिजे, 0 or 5 पाहिजे, आहे का या ठिकाणी, नाही, म्हणजे 5ने भाग जात नाही. 3ने जातं का, 3ची कसोटी काय आहे, द सम ऑफ द ऑल डिजिट इन अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3.
म्हणजे संख्येतील सर्व अंकाची बेरीज करायची आहे ना, बेरजेला भाग गेला पाहिजे. तर 1+4+4 = 9. याला 3 ने डिवाइड होतं, म्हणजे याचा अर्थ याला पण 3 ने डिवाइड होतं. त्यानंतर 2 ची टेस्ट काय आहे? 2 ची टेस्ट युनिट प्लेस मध्ये एककामध्ये कोण पाहिजे? 0, 2, 4, 6 or 8 पाहिजे एककामध्ये, बरोबर आहे. मग याला 2 ने भाग जाईल. या ठिकाणी कोण आहे? 4 आहे, म्हणजेच याला 2 ने भाग जाईल, म्हणजे याला 2 ने भाग गेला. प्रश्न काय म्हणतो? कशाने भाग जात नाही? अवयव नाही. म्हणून तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी सी. The answer is here C means 5. Okay, very good. चला, नंतरचा क्वेश्चन आहे, द सम ऑफ फर्स्ट 5 इव्हन मल्टिपल्स ऑफ 2. समचा अर्थ बेरीज होते, समजायलाच पाहिजे, लिहून ठेवायचे नाही समजत असेल तर. नंतर आहे फर्स्ट म्हणजे पहिले, 5 म्हणजे 5, पहिले 5, इव्हन म्हणजे सम, आणि या ठिकाणी शब्द आहे मल्टिपल्स. मल्टिपल्सचा अर्थ मगाशी पटीतील संख्या होते. ओके, टेबल मधील संख्या होते. नाव लक्षात घ्या. यालाच मराठीमध्ये दुसरं नाव पण येऊ शकतं, गुणिते. गुणितीचा अर्थ पण तेच होतं, टेबल मधील, पटीतील. याला म्हणतात गुणिते. गुणिते म्हणजे मल्टिपल्स, गुणाकारातले. असं असते ना, पण 2 × 2 म्हणजे 4, 2 × 3 म्हणजे 6, 2 × 4 म्हणजे 8. हे गुणाकारात आहे ना, म्हणून याला गुणिते म्हणतात, पाड्यातील. ओके, 2 × 1 म्हणजे 2. ठीक आहे. तर आता पहिल्या 5 घ्या, म्हणजे 2चा पाडा तयार करा ना. पहिले 5 घ्या. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 2 × 4 = 8, 2 × 5 = 10. ठीक आहे, झाले 5. 1, 2, 3, 4, 5. तो सम म्हणते, तर सगळे सम आहेत का चेक करा. सगळे सम इव्हन आहे, इव्हन आहे, इव्हन आहे, इव्हन आहे, इव्हन आहे. ठीक आहे, आहेत सगळे इव्हन. या सगळ्यांची बेरीज करा, ऍडिशन करा सगळ्यांची. सम म्हणते किती येतं बघा. 10 आणि 10 = 20, हातचे आले 2 आणि 3. आन्सर किती आलं? 30 आलं. आहे का 30? आहे. ओके, म्हणून आन्सर येणार आहे या ठिकाणी 30, म्हणजेच डी. किती सोपा प्रश्न आहे, प्रश्नाला काही टेन्शन आहे नाही, फक्त इझी वेनं तुम्हाला दिलेला आहे. फर्स्ट 5 इव्हन मल्टिपल्स. ओके, पहिले 5 सम, 2चे सम तुम्हाला पहिले 5 घ्यायचे आहेत. तर सम येणारच आहे, कारण की 2ने मल्टिप्लाय करतात. विषम येणार नाही, समच येणार, कारण की 2नेच मल्टिप्लाय करतो आपण. ठीक आहे, म्हणून तुमचा आन्सर येणार या ठिकाणी डी. 45 विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. ओके, हा एक सुंदर प्रश्न आहे बाळांना. IMP म्हटलं तरी चालेल, म्हणजे या टॉपिक मधला आगळा वेगळा प्रश्न. आतापर्यंत 4-5 प्रश्न गेले आगळे वेगळे, पण हा एक आगळा वेगळा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो बघा, द नंबर्स x+2, x+4 आर ऑल प्राईम नंबर्स. हे सगळेचे सगळे मूळ संख्या आहे म्हणते. मूळ संख्या म्हणजे ज्यांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही, ते फक्त त्याच टेबलमध्ये असते, त्याच पाड्यात असते, त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. तर x ची किंमत किती? आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्हाला ऑप्शनचा उपयोग करायचा आहे. कुणाचा? ऑप्शनचा. जसं पहिली संख्या समजा x घेतली आपण, दुसरी आहे x+2, तिसरी आहे x+4. आता एक एक संख्या मांडून बघा. समजा तुम्ही पहिल्यांदा 3 ला जर या ठिकाणी पुटअप केलं, तर 3 ही मूळ संख्या आहे का? आहे. परंतु आता 3+2 जर केलं तर 5 मूळ संख्या आहे का? आहे. त्याच्यानंतर 3+4 ला जर ऍड केलं तर 9. 9 ही मूळ संख्या आहे का? कंपोजिट प्राईम नंबर आहे का? नाही आहे. म्हणून तुमचा पहिला आन्सर येणार नाही. समजलं? ठीक आहे, प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या असेल तर राईट केलं. ठीक आहे, आता बाळांनो आपला हा पहिला प्रश्न जो ऑप्शन होता की नाही, तो बघा.
x3 x+4 जो आहे त्या ठिकाणी मी काय घेतलं, हे घेतलं 7 येतं. 7 येतं म्हणजे हे प्राईम नंबर आहे. ठीक आहे, याचा अर्थ झाला. म्हणून आपला पहिला ऑप्शन येऊ शकतो. आपण कॅन्सल केलं होतं, a=3 येऊ शकतो. आता b = मांडून पहा. b बरोबर 2 ही मूळ संख्या आहे का? आहे. आता समजा x मध्ये आपण मिळवलं 2 अधिक 2 केलं तर 4 ही मूळ संख्या आहे का? नाहीये. त्याच्यानंतर समजा 2 अधिक 4 केलं तर 6 ही मूळ संख्या आहे का? नाहीये. म्हणून दुसरा ऑप्शन कॅन्सल, पहिला बरोबर झाला. समजा 11 घेतलं, 11 प्राईम नंबर आहे का? आहे. ठीक आहे. आता x+2 म्हणते, 11 मध्ये 2 मिळवा किती होतं? 13 होते. 13 ही मूळ संख्या आहे का? आहे. त्याच्यानंतर 11 अधिक 4 करा, किती आले? 15. 15 ही मूळ संख्या आहे का? नाहीये, कारण की 15 ला 5 ने डिवाइड होतं, 3 ने डिवाइड होतं. म्हणून दुसरा सी ऑप्शन पण कॅन्सल. ठीक आहे. डी ऑप्शन चेक करूया. 17 प्राईम नंबर आहे का? आहे. पण समजा त्याच्यात जर आपण 2 मिळवलं तर उत्तर येईल का? 19 प्राईम नंबर आहे का? आहे. त्याच्यानंतर आपण 17 मध्ये 4 मिळवलं तर काय येणार? 21 येणार. 21 प्राईम नंबर आहे का? नाही, कंपोजिट आहे. कारण की याला कितीने भाग जातं? याला 3 ने भाग जातं, याला 7 ने भाग जातं, याला 3 ने आणि 7 ने भाग जातं. त्याच्यामुळे ही प्राईम नंबर नाही. ही प्राईम नंबर नाही आहे, ही प्राईम नंबर नाही आहे, ही प्राईम नंबर नाही आहे. ओके. म्हणून आपलं उत्तर डी पण येणार नाही. म्हणून आपला आन्सर येणार आहे ए. ठीक आहे. म्हणून एक्स ची किंमत किती येणार आहे? 3 येणार आहे. ओके. आन्सर ए म्हणजेच 3. एक्स ची किंमत तुमची किती येणार आहे? 3 येणार आहे. असा हा प्रश्न, सुंदरसा प्रश्न आहे. याला नोट डाऊन करायचं. ओके. चला, व्हेरी गुड. नंतरचा अतिशय सोपा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्राईम फॅक्टर? खालीलपैकी कोणते मूळ अवयव आहेत म्हणते. संख्या दिल्यात, त्याचे फॅक्टरही पाडलेले आहेत. ओके. मी सांगितलं प्राईम फॅक्टर म्हटलं तर गुणाकार लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता प्राईम फॅक्टर, आता बघा इथं पहिल्या याच्यात सगळे प्राईम फॅक्टर आहेत का? फॅक्टर चेक करायचं, संपलं का? आणि ते सगळे प्राईम आहेत का? बघा, प्राईम आहे, प्राईम आहे, प्राईम आहे, प्राईम आहे. म्हणून उत्तर तुमचा हा येईल 100%. दुसरं, हे प्राईम आहे का? नाही आहे. हा प्राईम नाही आहे, हे कंपोजिट आहे, संयुक्त, याला दुसऱ्या संख्येने भाग जाते 14ला, म्हणून तुमचा हा येणार नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी हा इथे 14चा आहे, 14ला भाग जाते दुसऱ्या संख्येने, म्हणून हा येणार नाही. या ठिकाणी 9 हा प्राईम नंबर नाही, कंपोजिट आहे, संयुक्त आहे, याला दुसऱ्या संख्येने भाग जातं, म्हणून हा येणार नाही. म्हणून तुमचं सरळ सरळ उत्तर येतं की 84. आन्सर ए. 84 = 2 into 2 into 3 into 7 हा तुमचा बाळांनो आन्सर असणार आहे. अतिशय इझी क्वेश्चन होता बाळांनो. एक छानसा क्वेश्चन, तुम्हाला खूप मोठं वाटत असेल. बघा, व्हॉट इज द प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ 337,800? 37,800 या संख्यांचे मूळ अवयव कोणते? मूळ अवयव म्हटलं तर गुणाकार पाहिजे. सगळेचे सगळे गुणाकारामध्ये आहेत. बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, ए बी सी डी सगळेच गुणाकारात आहेत. आता राहिला प्रश्न, आता याचा गुणाकार करत बसाल का? काय येतं काय नाही एवढं डोकं खात बसाल, तेवढा वेळ जाईल. तुम्हाला फक्त ऑप्शन शोधायचे आहेत आणि बघायचं आहे की प्राईम नंबर आहेत का. या ठिकाणी 8 हा प्राईम नंबर नाही आहे, म्हणून कॅन्सल. 27 प्राईम नंबर आहे, नाही आहे, म्हणून कॅन्सल. 25 हा प्राईम नंबर नाही आहे, म्हणून पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसरं बघा, 4 हा कंपोजिट आहे, 4 ला दुसऱ्या संख्येने भाग जातं. 25 ला दुसऱ्या संख्येने भाग जातं. 27 ला दुसऱ्या संख्येने भाग जातं, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. तिसऱ्यामध्ये बघा, 49 दिलेला आहे, 49 ला 7 ने भाग जातं, म्हणजे दुसऱ्या संख्येने भाग जातं, म्हणून हे पण उत्तर येणार नाही. आता इथं बघा, हे प्राईम आहे, प्राईम आहे, प्राईम आहे, मूळ आहे, मूळ आहे, मूळ आहे, मूळ आहे, मूळ आहे, मूळ आहे, म्हणून किती सोपं आहे. म्हणून तुमचा आन्सर काय येणार? तुमचा आन्सर येणार आहे या ठिकाणी डी. काही डोकं लावलं का तुम्ही? अवयव पाडले का याचे? ऑप्शन कडे जायचं. असं केलं का? 738 गुणिला 100 केलं का?
738 गुणिला 50 गुणिला 2 असे फॅक्टर पाडण्याची गरज आहे का आपल्याला? काहीही गरज नाही, कारण की ऑप्शन मध्येच उत्तर. तर लक्षात ठेवायचं, संख्या जेव्हा मोठ्या असतील तेव्हा तुमचं उत्तर हे आन्सरामधून निघेल. ठीक आहे, हे 100% आहे. जेवढं उदाहरण पाहिल्यावर मोठं वाटतंय त्याचं उत्तर तेवढं सोपं राहतं. जेवढं दिसायला उदाहरण संख्यांनी मोठं वाटतं तेवढं आन्सर त्याचं सोपं राहतं. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला गुड. प्रश्न आहे, द सम ऑफ फर्स्ट फोर मल्टिपल्स ऑफ 7 इज. याच्या अगोदरचा सेम प्रश्न झालेला आहे. ओके, ठीक आहे. पहिल्या 4 7च्या गुणितांची प्रश्न सेम झालेला आहे. द सम ऑफ फर्स्ट फोर मल्टिपल्स, म्हणजे या ठिकाणी मल्टिपल्स म्हणजे पाड्यातील संख्या, गुणाकारातील संख्या. याला शब्द कोणता आहे? गुणिते. मराठीवाल्यांनी इंग्रजीवाल्यांनी असे शब्द लिहून ठेवायचे, वेगळे काढून ठेवायचे. तुमची नजर गेली पाहिजे, कारण की प्रश्न हा कधी समजणार? जर त्या प्रश्नांमध्ये येणारे जे वर्ड्स आहेत त्याचा जर अर्थ समजला तर प्रश्न समजणार, नाही तर प्रश्न समजणार नाही. म्हणून हे जे वर्ड्स असतात ते IMP असतात. शिकवताना जे सांगतोय ते लिहून काढू शकता. एक तुम्ही शब्दांसाठी वेगळा नोटबुक करू शकता, किंवा आपल्या नोटबुकाचे 4 पेज वेगळे काढू शकता, तिथे लिहू शकता मल्टिपल्स म्हणजे काय. मल्टिपल्स म्हणजे गुणक, गुणिते, पाड्यातील, पटीतील, टेबलमधील असे शब्द लिहून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला 7च्या पाड्यातील किती? पहिले 4 म्हणते, 7 गुणिला 1, 7 पहिला झाला. 7 गुणिला 2, 14 दुसरा झाला. पहिले 4 म्हणते ना, बरोबर. त्याच्यानंतर 7 गुणिला 3, 7 3 21 झाला. किती झाले? 3 झाले. ओके, त्याच्यानंतर 7 गुणिला 4, 7 चौ 28 झाले. ओके, यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. काय आलं? 7 दूने 14 आणि 1 15, 15 आणि 5 20, 0 हातचे आले 2, 6 आणि 1 7, 70. ओके, तर तुमचा आन्सर काय येणार या ठिकाणी? 70. आन्सर नंबर सी, 70. ओके, सो इट इज अवर फायनल आन्सर.